ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी करू आदेश अलग पुरुष निरंजन को करू आदेश जय माता भगवती पार्वती सकल जगत स्वरूपिन हर हर महादेव शिव शंभो। आज मी हा व्हिडिओ येणारे जे पण साधक व साध्वी जे आहेत तर हे सर्व तुमच्यासाठी जे माझ्याकडे येणार आहेत, कुणी साधक असो किंवा तपस्वी असो, कुणी पण असो, ज्यांनी भक्ती करून करून जे दमलेले आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। भक्ती करून करून दमलेले आहेत आणि साधना करून करून दमलेले आहेत आणि बरेच वर्षापासून तुम्ही साधना करताय आणि तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं प्राप्ती होत नाही किंवा तुम्हाला कळत नाही की आपली शक्ती कुठली आहे। जी शक्ती तर आहे, पण आपण कोणाला पण काही पण कार्य सांगितल्यानंतर किंवा काही पण त्यांना दिल्यानंतर त्यांना गुण येतो किंवा ते सर्वजण नीट होतात, त्या सर्वांचं काम होतं, फक्त तुमचंच काम होत नाही आहे। व तुम्हाला तुमची शक्ती घनरूपात तुम्हाला प्रकट करायची असेल तपसाधनाद्वारे काय, व तुम्हाला त्यांच्याशी साक्षात तुम्हाला बोलायचं असेल, खरी त्यांची प्राप्ती तुम्हाला करायची असेल, त्यासाठी तुम्ही तळमळत असाल काय, साधक असो किंवा साध्वी असो, जे पण माझे माता भगिनी असो त्यासुद्धा ठीक आहे। तर जे तुम्ही येता माझ्याकडे, जे पण येणारे माझ्याकडे जे पण आहेत साधक किंवा साध्वी जे पण आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो, तर ध्यानपूर्वक तुम्ही ऐका। काय करायचं, जर तुम्हाला जर मला भेटायला यायचे, तुम्हाला तुमचा कुळाचार जाणून घ्यायचे, तुमची दिव्यशक्ती जाणून घ्यायचे, कुठली पण तुमची दिव्यशक्ती असो ती तुम्हाला जाणून घ्यायचे, तर त्यासाठी माझ्याकडं येताना तुम्ही काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमचं सर्व व्यवस्थित कळेल ते सांगतो, तर ते ध्यानपूर्वक ऐका। काय करायचं, जर तुम्ही तुमचं पूर्ण बघून घेण्यासाठी येत आहे तर त्या टायमास कुळाच्या देवी दैवताचं ठीक आहे, तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, कुळाच्या देवी दैवताचं तुम्ही बघताय किंवा तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही प्रत्येक प्रकारचं बिझनेस करताय आणि त्या बिझनेसमध्ये तुम्ही लॉस जात आहे, बिझनेसमध्ये लॉस जात आहे, स्वतःचं भविष्य कशात घडते किंवा काय नाही हे सर्व गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिकली माहिती करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी काय करायचं लक्षात ठेवा। ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे येताय त्यावेळेस येताना आई किंवा वडील, जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही दोघं नवरा बायको येऊ शकता। तर आता माझ्याकडे येताना आई वडील किंवा दोघं नवरा बायको जोडीने का यावं आणि कशासाठी यावं, जर कुणाचे आई वडील वारले असतील तर त्यांचे आजी किंवा आजोबा जिवंत असतील तरी त्यांना घेऊन आलं तरी काय हरकत नाही। जरी मग आजी आजोबा वडील हे जरी वारले असतील तर मग तुमचे चुलता किंवा चुलती त्यांना घेऊन यायचं ठीक आहे। आणि जर चुलता चुलती पण किंवा चुलता चुलतीचं तुमचं जमत नसेल किंवा ते येऊ देत नसेल किंवा काय नसेल, त्यावेळेस तुम्ही जर भाऊ बहीण असाल किंवा भाऊ भाऊ असाल तर तुम्ही भाऊ भाऊ येऊ शकता ठीक आहे। तर आता सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला जे यायचे आहेत, तर माझ्याकडे येणारे फक्त जे असतात दाम्पत्य लोक ठीक आहे। फक्त तर येण्यासाठी तुम्ही करायचं काय, हे तुम्ही सर्वजण येत आहे, तर हे कशासाठी मी तुम्हाला बोलवतोय किंवा तुमचे आई वडील किंवा काय नाही का बोलवतोय हे सर्व तुम्ही आता ध्यानपूर्वक ऐका। तर ह्याच्यासाठी बोलवतो, ज्यावेळेस आई किंवा वडिलाला आपण घेऊन आलो तर आपला कुळाचार कळतो, कुळाचे देवी दैवत कुठले आहेत ते कळतात, म्हणून त्यासाठी सत्यकर्म धर्म अनुसार त्याच्यासाठी तेच महत्त्वाचं आहे काय, की जे कोणी दीक्षा, ज्याला पण दीक्षा घ्यायची असेल, दीक्षा वगैरे घ्यायची असेल, त्याला अनुग्रह घ्यायचा असेल, त्यांनी सुद्धा काय करायचं, आई वडील किंवा त्यांना घेऊन यायचं। तर का घेऊन यायचं, पहिलं जे घरातले जे दाम्पत्य आहेत त्यांच्याबद्दल बोलतो, मग नंतरून सांगतो तुम्हाला। तर आई वडील का घेऊन यायचे, तर आई वडील घेऊन आल्यानंतर जे आपल्या कुळामध्ये वाढ वडील असतात काय, तर ते आता त्याच्यात काय होतं, ज्यावेळेस आई वडील घेऊन येतात तर आपल्याला सर्व कळतं का, की तुमच्या स्वतःच्या आई वडिलांचं कुळाच्या देवी दैवताला साक्षी मानून लग्न झालेलं असतं, त्यांचं विधिविधान पूर्ण झालेलं असतं। मग त्यावेळेस कसं असतं माहिती आहे का, की आई किंवा वडील हे बोलवले तर आई वडील हे तुमचे जन्मदाते आहेत। तुमचंच फक्त भविष्य बघायचं असेल तर तुमचा जन्म झालं कुठपर्यंत, आई वडिलांपर्यंत, तिथपर्यंतच काढणार, तिथून पाठीमागचं कसं काढणार, कर्म विधान अनुसार किंवा कर्मफळ अनुसार, का की माझ्याकडं समोरच्याची कर्मफळ व पात्रता ह्या सर्व गोष्टी बघूनच सर्व गोष्टी बघितल्या जातं, त्यांना मार्गदर्शन दिलं जातं आणि त्या अनुसारच त्यांचं कार्य केलं जातं काय। ज्यावेळेस कर्मफळ पात्रता
किंवा काय गोष्टी दिसत नाही किंवा काय नाही, किंवा मी जे साधना केली, ज्या भगवंतांनी ज्या गुरुजनांनी मला जे ज्ञान दिलं, ज्यावेळेस मला ते सांगतात तर त्याच पद्धतीने ते कार्य मी करत असतो. पण मला सांगायचं तुम्हाला हे, की ज्या टायमाला तुम्ही माझ्याकडे येत आहे त्या टायमाला आई वडील हे घेऊनच यावं लागणार. तुम्ही एकटं येऊन काय करणार? काय? आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी बघायच्या, तर आई वडील आल्यानंतर सर्व कळतात. सर्व म्हणजे सर्व कळतात व्यवस्थित. दुसरी गोष्ट, जर ज्या दाम्पत्याचं लग्न झालं असेल, ज्या दाम्पत्याचं लग्न झालं असेल, तर ते जोडीने आलं तरी चालतं. का माहिती आहे का? का की त्यावेळेस तुमच्या दोघांचं सुद्धा कुळाच्या देवी दैवत जे आहेत ते पूजून विधी-विधान अनुसार तुमचं लग्न झालेलं असतं. म्हणून येताना दोघं जण दाम्पत्याने नवरा-बायकोनी जोडीने यावं. त्यावेळेस सुद्धा आपल्याला सर्व कळतात. त्यावेळेस दैवत कुळाचे देवी दैवत पूजलेले असतात ना, मग त्यावेळेस तुमचे आई-वडील तुम्हाला घेऊन यायची गरज नाही, लग्न झालं असेल तर. का की त्या टायमाला कुळाचे देवी दैवतांना साक्षी मानून कुळाचे देवी दैवत उजाळून आई-वडिलांनीच तुम्हाला दोघांना दिलेले असतात, नवरा-बायकोंना. ठीक आहे? मग त्यावेळेस ते सर्व गोष्टी व्यवस्थितपणे कळतात. जेणेकरून व्यवस्थित त्यांना किंवा तुम्हाला सर्व गोष्टी जाणून पूर्वक व्यवस्थितपणे तुम्हाला मार्गदर्शन त्यांनी मिळावं, म्हणून तुम्ही येताना आई किंवा वडील लग्न झालं असेल तर जोडून यावं. मग त्यावेळेस तुमच्या कुळाची देवी कुठली आहे, दैवत कुठले आहेत ते बघितलं जातं. बघून तुम्हाला मग व्यवस्थितपणे मार्गदर्शन मिळेल, तुम्हाला समजेल. मग त्या अनुसार तुमची कुठली दिव्य शक्ती आहेत, काय नाही, ते पण सर्व गोष्टी कळून जातात. त्यावेळेस आपल्याला हे पण कळतं, आपल्याला जी पण बाधा आहे किंवा काय, ही बाधा कुठून आहे, काय नाही. कोणी आपल्यावरती तंत्रक्रिया केलेली आहे का? हे सर्व गोष्टी कळतात त्याच्यावरती. मग ज्यावेळेस तुम्हाला त्रास वगैरे होतो किंवा काय होतं, तर त्या टायमाला ह्या सर्व गोष्टी बघणं गरजेचं असतं. आणि ह्या सर्व गोष्टी बघूनच पुढचं कार्य करायचं असतं. काय? आणि त्या अनुसार सर्व गोष्टी होतात. आणि अजून मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. ज्यावेळेस आपण काय करतो माहिती आहे का? म्हणजे जे पण लोकं आहेत ते, किंवा सत्यकर्म, ज्यावेळेस सत्यकर्म धर्म अनुसार एखादा गुरु मार्गदर्शन करत असतो किंवा काय करत असतो, तो साधक असो किंवा साध्वी असो किंवा घरगृहस्थीचे असो किंवा पीडित लोकं असो, तंत्र तंत्राने पूर्णग्रस्त झालेले किंवा वैतागलेले लोकं असो किंवा काय असो, त्यावेळेस ज्यावेळेस तुमचे आई-वडील वगैरे तुमच्या संग येतात, त्यावेळेस कळतं की खरी अडचण काय आहे किंवा काय नाही आहे. आणि एका गुरूचं कर्तव्य काय असतं, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गुरूकडे जाताय, मग तो गुरु कसा ओळखायचा, की आपलं सर्व व्यवस्थित करेल किंवा नाही करणार. तर कशा पद्धतीने ओळखायचं हे जरा ध्यानपूर्वक ऐका. ज्यावेळेस तुम्हाला त्रास होतोय, तंत्रक्रियाचं तुम्हाला बाधा आहे किंवा कुठल्या शक्तीचा त्रास आहे किंवा तुमच्यावरती कुठली शक्ती सोडलेली आहे किंवा काय आहे, हां? तर तुम्ही भरपूर केलेलं आहे, तुम्हाला त्रास होतोय. तर आता तुम्ही जर समजा एखाद्या गुरुजनांकडे गेलेत, मग तर ते जर गुरुजन तुमचं तंत्रकाटन न करता, तुमचं अडी-अडचण न काढता, तुम्हाला त्रासातून मुक्त न करता, जर ते तुम्हाला जर बोलत असेल, की तुला दीक्षा घ्यावं लागेल, काय? तुला दीक्षा घ्यावं लागेल किंवा तुमची ज्ञानमाळ करून घ्यावं लागेल किंवा तुमचं कुठलं विधी-विधान आहे त्या सर्व गोष्टी करून घ्यावं लागेल लागेल व तुम्हाला किंवा मला शिष्य करून घ्यावा लागेल. जर असं बोलत असतील, काय? तर तुम्ही नीट होणार. असं बोलत असतील, तर तशा गुरुजनांकडे कुणी थांबू नये. गुरुजन असतील किंवा कुणी पण असो. कधी पण एक लक्षात ठेवायचा, ज्या गुरूंनी आपल्याला तंत्र क्रियातनं व तंत्रामधून, लोकांनी केलेले तंत्रमधून, करणी, कवटन, जादूटोणा, भानामती जे पण केले असेल त्याच्यातनं जर एखादा गुरुजन, तो कुणी पण असो, तो आदिवासी समाजापासून तर कुठल्याही समाजाचा गुरुजन असो तो, ठीक आहे. आणि तो जर तुम्हाला तंत्र काटनमधून मुक्त करतोय, तुम्हाला व तुमच्या सर्व त्रास दूर करतोय, तर तुम्ही त्यांना गुरु करून नक्की घ्या. का की जो व्यक्ती आपल्याला अडी-अडचणीतनं बाहेर काढू शकतो, तंत्रातनं बाहेर काढू शकतो, लोकांची तंत्रक्रियातनं आपल्याला तो मुक्त करू शकतो, त्याच टायमाला तो गुरु योग्य असतो. आणि तशा व्यक्तीला तुम्ही सोडू नका. ठीक आहे. पण जो गुरुजन तुम्हाला
तंत्रकाटन वगैरे करत नाही किंवा काय नाही, तो बोलतो की नाही तुला माळ घालून घ्यावं लागेल, तुला शिष्य करून घ्यावं लागेल, तर ह्या गोष्टी ऐकू नका आणि त्या कुठल्या भानगडीत तुम्ही फसू पण नका. इथंच तुम्ही समजून जायचं की नाही आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहे. जर तुम्ही गेलात कुठं तर त्या गुरूंनी बघितलं व तुम्हाला तंत्रकाटातून त्रासातनं मुक्त वगैरे केलं, त्या गुरूंचे चरण सोडू नका व ते जसे सांगतील त्या पद्धतीने मार्गदर्शन तुम्ही घ्या. ठीक आहे.